मित्रांनो, सध्या एका व्यक्तीला साक्षात्कार झालाय आणि हा साक्षात्कार कोणासंदर्भात आहे तर मोदी सरकारांच्या संदर्भात आहे। आणि साक्षात्कार झालेली व्यक्ती कोण आहेत तर आपल्या देशाचे, आपल्या भारताचे आरबीआयचे गव्हर्नर, माजी गव्हर्नर रघुराम राजन। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्था। मित्रांनो, सध्या एका व्यक्तीला साक्षात्कार झालाय आणि हा साक्षात्कार कोणासंदर्भात आहे तर मोदी सरकारांच्या संदर्भात आहे। आणि साक्षात्कार झालेली व्यक्ती कोण आहेत तर आपल्या देशाचे, आपल्या भारताचे आरबीआयचे गव्हर्नर, माजी गव्हर्नर रघुराम राजन। तुम्ही त्यांचं नाव बऱ्याच वेळा ऐकलं असाल आणि त्यांचं नाव जास्त चर्चेत कधी आलं ज्यावेळी मोदी सरकार स्थापन झालं, मोदीजींनी ज्यावेळी पदभार सांभाळला पंतप्रधानाचा, त्यानंतर ते जास्त चर्चेत आलं। कारण त्यांनी बऱ्याच वेळेला मोदी सरकारच्या विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। तो नरेटिव्ह काय होता तर मोदी सरकार चुकीच्या प्रकारे भारताचं अर्थखातं चालवते आणि ते स्वतःला अर्थशास्त्री म्हणून संबोधतात। मित्रांनो, ही जी व्यक्ती आहे रघुराम राजन, ही अमेरिकेची सिटीजन आहे। नागरिकत्व कुठलं आहे त्यांचं, नागरिक कुठले तर अमेरिकेचे आहे। आणि असं असून सुद्धा ते भारताचे काय झालेत, गव्हर्नर झालेत। हे वादग्रस्त विषय होता हा विषय मित्रांनो। तरी सुद्धा त्यांनी तो कार्यकाल पूर्ण केला 2013 ते 2016, म्हणजे अर्ध UPA सरकार आणि अर्ध NDA सरकार। म्हणजे मनमोहन सिंगच्या काळात सुद्धा ते होतेच आणि नरेंद्र मोदीजींच्या काळात सुद्धा ते होतेच, म्हणजे 2014 नंतर। पण त्यावेळी ते क्रिटिसाइज करत होते, नरेंद्र मोदीजींचा विरोध करत होते आणि त्यांचा विरोध अगदी शिगेला पोचला होता। ज्यावेळी नरेंद्र मोदीजींनी नोटबंदी हा जो विषय आणला, नोट बदली, बंदी नव्हे नोट बदली, कारण 2000ची नोट आली आणि 500ची नोट आली आणि 500ची आणि 1000ची नोट तेव्हा चलनातनं गेली, जी जुनी नोट होती, त्यामुळे नोट बदली म्हणूया आपण त्याला। ह्या नोट ज्या बदल्या झाल्या, बदल झाला, करन्सीमध्ये बदल झाला, त्याच्यानंतर ह्या राजन यांनी जे काय मोदी सरकारवरती निशाणे साधले होते ते जगजाहीर आहेत। आणि त्या काळामध्ये जे मोदीचे विरोधक आहेत, मोदीजींचे विरोधक आहेत, मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा एखादा नेता असो, ते त्यावेळी ह्या रघुराम राजनचे गोडवे गात होते। आणि प्रत्येक वेळी मोदी सरकारच्या जर बाजूने कोण बोलायला लागलं तर ते कोट कोणाला करायचे तर रघुराम राजनला कोट करायचे। बघा अर्थशास्त्री काय म्हणतायत, अर्थशास्त्री काय म्हणतायत मित्रांनो, लक्षात घ्या। आणि आता हेच अर्थशास्त्री आज नरेंद्र मोदीजींचे गोडवे गात आहेत। त्यांनी आता एक जी मुलाखत दिली, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी UPA सरकारच्या विरोधात काय केलंय, दंड ठोपटलेत असं समजायला सुद्धा हरकत नाही आहे। मित्रांनो, असा काय कायापालट कसा झाला, हा कायापालट कसा झाला हे समजून घेणं गरजेचं आहे। आज आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। आणि ते जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला 2024ची निवडणूक सुद्धा बघावी लागेल। 2024च्या निवडणुकीपूर्वी ज्यावेळी भारत जोडो ही जी पदयात्रा काढली होती राहुल गांधी यांनी, त्यांच्यासोबत असे रघुराम राजन यांच्यासारखे त्यावेळी डीप स्टेट ॲक्टर त्यांच्यात सामील झाले होते। हे ॲक्टिव्हिस्ट त्यांच्यात सामील झाले होते। त्याच्यामधलीच हे रघुराम राजन। मित्रांनो, डीप स्टेट हा शब्द तुम्ही आता बराच वेळा ऐकला असाल। अमेरिकेचं डीप स्टेट, जॉर्ज सोरोस, आणि जॉर्ज सोरोसने अशा बऱ्याच देशांमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणलेलं आहे आपल्या पैशाच्या जोरावरती। नुकतंच त्यांनी
बांगलादेशमध्ये सुद्धा सत्ता परिवर्तन घडवून आणलेलं आहे. म्हणजे ते सुद्धा त्याला निमित्त आहेत. आता डीप स्टेट काय आहे याच्याबद्दल आपण सविस्तर परत एकदा चर्चा करू, एक वेगळा व्हिडिओ बनवू. आणि ह्या डीप स्टेटमधील ही एक ॲक्टिव्हिस्ट, एक कार्यकर्ता म्हणायला हरकत नाही मी तुम्ही, अशी ही व्यक्ती रघुराम राजन. त्याच्या आता मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये जो परिवर्तन झालं आहे ह्याच्या मागचं कारण काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, पण ज्यावेळी ही जी पदयात्रा काढली गेली त्या पदयात्रेमध्ये हे सुद्धा त्याच्यात सम्मिलित होते. भारत जोडो झालं नाही, पण राहुल गांधींनी रघुराम राजन यांना जोडो किंवा त्यांच्यासारखे जे डीप स्टेट ॲक्टर आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांना जोडणं एवढं काम नक्की केलं. त्यानंतर एक राहुल गांधींनी त्यावेळी अनेक अशा मुलाखती घेतल्या. त्या मुलाखतीमध्ये रघुराम राजन यांची सुद्धा एक मुलाखत होती. आणि त्या मुलाखतीमध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली होती की आता राहुल गांधी पंतप्रधान बनणार आहेत, म्हणजे बनलेच आहेत, जणू काय ते बनलेच आहेत. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर राहुल गांधी पंतप्रधान बनलेच होते, असं सर्व एक चित्र उभं केलं होतं. आणि त्या चित्रामध्ये आणखीन एक व्यक्ती होती, अर्थ खातं त्यांच्याकडे होतं, दिलं जाणार आहे, अर्थ खातं सांभाळणारी व्यक्ती होती. ते कोण? तर रघुराम राजन. मित्रांनो लक्षात घ्या, राहुल गांधी यांच्यासोबत त्यांचा जाण्याचा उद्देश एवढाच होता की त्यांनी अर्थ खातं आपल्याला मिळावं, अर्थमंत्री आपण व्हावे, असा त्यांचा एक विचार होता, इच्छा होती. आणि राहुल गांधी ती त्यांची पूर्ण करून देणार होती, तसं त्यांनी वचनही दिलं होतं. त्या मुलाखतीमध्ये त्याचा उल्लेखही केला होता. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे राहुल गांधी यांनी स्वतः पंतप्रधान आणि बाकीचं मंत्रिमंडळ सुद्धा सजवलं होतं, त्याची तयारी सुद्धा केली होती. कोण अर्थमंत्री राहील, कोण संरक्षण मंत्री राहील, कोण अमुक मंत्री राहील, कोण तमुक, सर्व झालं होतं. पंतप्रधान तर स्वतः राहुल गांधी होते. मित्रांनो, पण त्यांचं ते स्वप्न होतं, दिव्य स्वप्न होतं राहुल गांधींचं, ते 2024मध्ये रिझल्ट लागल्यानंतर, निकाल लागल्यानंतर धुळीस मिळालं. आणि ते धुळीस मिळाल्याबरोबर रघुराम राजन यांचं सुद्धा स्वप्न होतं, अर्थ खातं आपल्याला मिळणार, आपण अर्थमंत्री होणार. त्यांचंही स्वप्न हे धुळीस मिळालं. मित्रांनो, डीप स्टेट जे ॲक्टिव्हिस्ट्स आहेत त्यांचा उद्देश काय आहे? हे जे काय एक एक देशामध्ये सत्ता परिवर्तन आणणं किंवा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं, त्यांचा उद्देश एवढाच आहे की त्यांची इकॉनॉमी काय करणं? बर्बाद करणं, त्या देशाला पंगू बनवून टाकणं, त्या देशाला आत्मनिर्भरतेकडे चालला असेल तर त्याला गुलाम बनवणं. आणि हीच आजपर्यंत अमेरिकेने किंवा पश्चिमी देशाने आखलेली एक रणनीती आहे. आणि ह्या रणनीतीमध्ये भारतालाही लपेटण्याचा प्रयत्न केला होता 2024च्या निवडणुकीमध्ये. पण त्यांच्या विरोधात जे उभे होते या डीप स्टेट आणि हे जे काय राहुल गांधी आणि त्यांचे चट्टेबट्टे यांच्या विरोधात खंदे भारताचे नेते नरेंद्र मोदीजी उभे होते, ते त्यांना पुरून उरले. त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, 240 पर्यंत त्यांनी रोखलं, पण त्याच्या खाली जे घेऊन जाऊ शकले नाही आणि स्वतःचा आकडा वाढवू शकले नाही. मित्रांनो लक्षात आलं का? पण त्यांचे मनसुबे काय होते हे तुमच्या लक्षात आलेच असतील. पण आता असं काय घडलं? असं काय हृदय परिवर्तन झालं? असा काय त्यांना साक्षात्कार झाला आणि ते भारतात आलेत आणि त्यांनी मुलाखत दिली आहे आणि ती सुद्धा नरेंद्र मोदीजी यांचं समर्थन करण्याच्या दृष्टीने? मित्रांनो, कारण आता अमेरिकेमध्ये सुद्धा सत्ता परिवर्तन झालेलं आहे. बायडनचं सरकार गेलेलं आहे, जे ह्या डीप स्टेटला ताकद देत होतं, खतपाणी देत होतं. कारण मित्रांनो, कुठलाही एक नकारात्मक ॲक्टिव्हिस्ट काम करत असतो ना, त्याच्या मागे एखादा सरकार असेल तरच तो ते काम करतो, तर त्या लेवलला जातो तो. आणि त्याचप्रमाणे जॉर्ज सोरोस जी व्यक्ती आहे
त्यांनी अगदी ट्रम्पला जीवे मारण्याचाही एक प्रयत्न केला होता. आता हे जे काय डीप स्टेट ॲक्टिव्हिस्ट आहेत, जॉर्ज सोरोस आहेत, त्याची जी मंडळी आहे, त्या मंडळीमध्ये आपल्या सोनिया गांधीसुद्धा आल्यात. त्यांचासुद्धा त्याच्यात हस्तक्षेप आहे, त्यांचासुद्धा त्याच्यात वाटा आहे. राहुल गांधीसुद्धा त्यांचे चट्टेबट्टे आहेत, हे आता दिसून आलेले आहे. आणि आता त्यांच्यासोबत आता अशा लोकांची सुद्धा नावं घेतली जात आहेत जी मोघमपणे घेतली जात होती. ते मोघमपणे जी नावं घेतली जात होती त्याच्यात हे रघुराम राजनसुद्धा होते. आता त्यांना लक्षात आलेलं आहे अमेरिकेमध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि 20 तारखेला ट्रम्प तात्या शपथविधी पार पडणार आहेत आणि त्यानंतर आपल्यासुद्धा मुसक्या बांधल्या जातील. त्या मुसक्या जर आपल्या बांधून घ्यायच्या नसतील आणि अमेरिकेमध्ये जर तो प्रश्न निर्माण झाला तर आपल्याला आणखीन कुठल्या देशात पळता येईल किंवा आसरा घेता येईल, तो देश म्हणजे भारत देश आहे. मित्रांनो लक्षात घ्या. मग आता भारत देशात यायचं आहे, परतायचं आहे, अमेरिकेमधून पळ काढायची आहे. मग काय करावं लागेल? पहिल्या नरेंद्र मोदीजी यांना आपल्याला शिरोधावरती घ्यावं लागेल, आपल्या डोक्यावरती घ्यावं लागेल. नरेंद्र मोदीजींच्या विरोधात जे काय त्यांनी कुभांड रचलं होतं त्याच्याबद्दल आपण डायरेक्ट इनडायरेक्टली माफी मागायला लागेल आणि नरेंद्र मोदीजी यांना शरण जावं लागेल. आणि ही त्यांनी पत्करलेली शरणागती आहे. नरेंद्र मोदीजींच्या समोर त्यांनी घातलेली एक लोटांगण आहे, हेही समजून घ्या मित्रांनो. तुम्हाला हळूहळू या गोष्टी लक्षात येतील. जसे दिवस परिवर्तन होत जातील, एक एक दिवस जात राहील, तसं आणखीन एकेकाला दिव्य स्वप्न पडणार आहे, एकेकाला दिव्य स्वप्न पडणार आहे. आणि मणिशंकर अय्यर यांनी जर काँग्रेसवरती निशाणा साधला आहे की माझं राजकीय भवितव्य संपुष्टात आणणारी म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी. म्हणजे बघा, विचार करा, आता ह्या मणिशंकर अय्यर यांना सुद्धा आता दिव्य स्वप्न पडायला लागले. अशा एकेकांना आता दिव्य स्वप्न पडणार, कारण त्यांना आपली चामडी वाचवायची. कारण का? त्यांना जेवढी सेवा करायची होती काँग्रेसची, त्या राहुल गांधींची, जेवढी सोनिया गांधींची, तेवढी त्यांनी केली. त्यांच्या पदरात काय आलं तर कटोरा आला. तो कटोरा आता तसाच घेऊन जर फिरावं लागलं तर असलेलं आपलं अस्तित्व आहे ते सुद्धा नेस्तनाबूत होईल. जी आपली पत आहे, आपली पत जी आहे ती सुद्धा नेस्तनाबूत होईल. आणि ती पत सांभाळायला हवी. मित्रांनो, किती वेळ आपण चुकीच्या व्यक्तीचं समर्थन करणार, किती वेळ आपण चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करणार. एक वेळ येते, त्या वेळेला आपल्याला आता सत्याच्या बाजून चालण्यासाठी भाग पाडलं जाते. आणि हे भाग आता कोण पाडतंय तर नरेंद्र मोदीजी सरकार, नरेंद्र मोदीजी पाडतंय. तुम्ही म्हणत असाल की नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात एवढी काय षडयंत्र रचली गेलीत आणि हे षडयंत्र रचणारे त्यांच्या विरोधात आपली मतप्रकटीकरण करणारे होते, ते कसे काय श्वास घेत आहेत त्यांच्या राज्यात, कसे काय आझादीने फिरत आहेत. मित्रांनो, त्यांना जी आझादी दिली आहे ती एक सुधारण्यासाठी दिलेली आहे. त्यांना जो श्वास दिला आहे तो सुधारण्यासाठी दिला आहे. आता जो सुधारेल त्याला आश्रय मिळेल. आणि जो राहुल गांधी, सोनिया गांधीसारखे किंवा त्या खरगेंसारखे तो रेटत बसतील, खोटा नरेटिव्ह रेटत बसतील, शेवटी त्यांची अवस्था तुम्हाला माहिती आहे काय होऊ शकते ती. आणि तीच परिस्थिती आता आपल्यावरती ओढवेल. आपलं राजकीय भवितव्य तर संपलेलं आहे, पण आपलं वैयक्तिक आयुष्य आहे ते सुद्धा उद्ध्वस्त होईल, याची भीती रघुराम राजन यांना झाली. म्हणून त्यांनी UP सरकारमध्ये जे काय बँका MPA झाले होते त्याच्यावरती सुद्धा त्यांनी वाच्यता केलेली आहे. मित्रांनो, नॉन परफॉर्मिंग असेट ह्या आता तो विजय माल्या, नीरव मोदी ह्यासारखे जे व्यक्ती होते कर्जावर कर्ज घेऊन
कर्जावर कर्ज घेऊन ह्या मालियानी आणि नीरव मोदींनी बँकांना कंगाल करून ठेवलं होतं. आता याच्या उलट झालंय. विजय माल्या आता सरकारकडे परत याचना करतोय की तुम्ही माझी जी वसुली करायची होती ती केलीच, त्याबरोबर तुम्ही दुप्पट तिप्पट वसुली केलेली आहे. जी अतिरिक्त वसुली झाली आहे ना ती मला परत करा, अशी आता ते याचना करत आहेत. एक ट्विटसुद्धा मी टाकतोय त्यांचं, ते तुम्ही वाचा. या मालियाचं जे ट्विट आहे ते सुद्धा तुम्ही वाचा. मी पाठवून स्क्रीनवर टाकतोय, ते तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या ट्विटमध्ये ते काय म्हणत आहेत. मित्रांनो, ही परिस्थिती कोणी आणली आहे? नरेंद्र मोदीजी यांनी आणलेली आहे. आणि ही आता लक्षात येते. हे जे काय डीप स्टेट आहेत, हे जे षडयंत्र रचणारे आहेत, यांच्या नजरेसमोर येते. आणि महत्त्वाची गोष्ट काय आता, की आता लक्षात आलेलं आहे आता त्यांना की आपण ज्या काँग्रेसला समर्थन करत होतो, काँग्रेसला हाताशी धरून ॲक्टिव्ह होतो, काम करत होतो, ते आता काँग्रेसच, तोच पक्ष, ती संघटना आता नष्ट होण्याच्या स्थितीला जाऊन पोचलेली आहे. त्यांच्या नेत्यांचं अस्तित्व आता नष्ट होण्याच्या स्थितीला जाऊन पोचलेलं आहे. मग आता उंदीर आहेत, जहाज बुडते आहे, तर पहिल्यांदा कोण उड्या मारणार? उंदीर उड्या मारणार. आता हे उंदीर त्या जहाजातून, काँग्रेसच्या जहाजातून उड्या मारून बाहेर पडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याचमधील हा एक उंदीर, ते म्हणजे रघुराम राजन. त्यांना नरेंद्र मोदींचा पुळका नाही आलाय. आनंदाने ते हे सर्व करत नाही आहेत. त्याला भारताबद्दल एक प्रेम निर्माण झाले म्हणून करत नाही आहेत. मित्रांनो, स्वतःची चामडी वाचवण्यासाठी करत आहेत, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी करत आहेत. ह्याच्या पलीकडे अशी लोक कधीही सुधारत नाहीत. तुम्हाला काय वाटते की रघुराम राजन आता सुधारलेत? मुळीच नाही मित्रांनो. तुंब जळला तरी पीळ जाणार नाही. ते ज्यांच्या आश्रयाखाली जातील ते नक्कीच बर्बाद होतील. जर उद्या सकाळी नरेंद्र मोदीजी यांनी जर त्यांना आश्रयाखाली घेतलं तर ते काहीतरी तिथे कुचापती करणारच. पण नरेंद्र मोदीजी यांनी जर त्यांच्या नाकात जर ती वेसण घातली आणि जर त्यांना कामाला लावलं तर एक म्हणता येईल आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या म्हणण्याप्रमाणे त्यांना चालायचं आहे. मग त्यांच्या हातात काय नसणार. मग नरेंद्र मोदीजी वेसण बांधणार आणि ती खेचणार. मित्रांनो, लक्षात आलं का? लगाम आपल्या हातात जर नरेंद्र मोदीजींनी यांच्या बाबतीत जर ठेवली तर ह्यांचाही वापर नरेंद्र मोदीजी करून घेऊ शकतात भारताच्या, देशाच्या कल्याणासाठी. जर उद्या सकाळी हे रघुराम राजन याचा वापर जर नरेंद्र मोदीजी सरकार यांनी केला तर आश्चर्य वाटायला काय कारण नाही आहे. याच्यात आश्चर्य समजून घेऊ नका. तर तुम्हाला काय वाटेल, यांनीच तर नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात कुभांड रचलं होतं, विष कालवलं होतं, नाना प्रकारे अर्थ खात्यावरती आरोप लावले होते. आता यांनाच बरोबर घेतलं. मित्रांनो, बऱ्याच वेळा असा हाताबाहेर गेलेला असेल ना एखादा उधळलेला बैल किंवा उधळलेला घोडा, तर त्या बैलाच्या नाकात वेसण घातली जाते आणि त्या घोड्याला लगाम बांधली जाते. असे जर हे घोडे आणि बैल जर कामाचे असतील, ते शर्यत जिंकून देणारे असतील आपल्या मताप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे, तर नरेंद्र मोदीजी नक्कीच यांचा वापर करतील. एवढं मी नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यपद्धतीला समजून घेतलं आहे, ओळखलं आहे, त्याप्रमाणे मी सांगतो. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटायला काही कारण नसणार आहे. पण त्याच्या मागचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल. हे जे रघुराम राजन यांना जर दिव्य स्वप्न पडलं आणि जे गुणगान गायला सुरुवात केली त्यांनी नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारासंदर्भात, ते तुमच्या लक्षात आलंच असेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते रघुराम राजन यांच्या जे परिवर्तन झालेलं आहे, हृदय परिवर्तन झालं आहे, ह्याच्या मागे कारण काय आहे?
त्यांना जो एक साक्षात्कार झाला आहे त्याच्यामागे कारण काय आहे? मणिशंकर अय्यर यांच्यामध्ये जे हृदय परिवर्तन झालं आहे त्याच्यामागे कारण काय आहे? ते आता काँग्रेसला दोषी ठरवत आहेत. मणिशंकर अय्यर असो किंवा रघुराम राजन असो, काँग्रेसला दोषी ठरवत आहेत. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? वित्त मंत्र्याचं तर स्वप्न त्यांचं होतं, मंत्रिपद मिळेल, ते स्वप्न भंगलेलं आहे. आता कमीत कमी नरेंद्र मोदीजी भले यांनी आपल्या व्यसन घातली, लगाम घातली, तरी आपल्याला आश्रय मिळेल भारतामध्ये. अन्यथा ट्रम्प काय करतील आणि काय नाही करतील त्याचा भरोसा नाही. म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ. दगड कोण? तर ट्रम्प. वीट कोण? तर नरेंद्र मोदी. ही साधी सरळ गोष्ट आहे मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं असेल 2013 ते 2016 त्यांनी गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून तो पदभार सांभाळला होता. तुमच्या पूर्ण लक्षात असेल. रघुराम राजन. आता रघुराम राजन हे जे नाव आहे, रघु म्हणजे प्रभू रामचंद्रांचं नाव, राम हे सुद्धा प्रभू रामचंद्रांचं नाव, आणि राजन म्हणजे राजा. मित्रांनो, आता जर तुम्ही यांचं नाव घेतलं, नाव सोनूबाई आणि हातात कतलेचा वाळा. काय आहे? नाव सोनूबाई आणि हातात कतलेचा वाळा. मर्यादा पुरुषोत्तम राम. आणि जर रघुराम राजन यांची आपण जर तुलना करायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल नाव सोनूबाई आणि हातात कतलेचा वाळा. फक्त नावाला नाव आहे, त्याच्यामागे त्यांचं असं कुठलंही हे नाही आहे, कार्यपद्धती नाही आहे. त्यांचं असं कुठलंही योगदान नाही आहे. ना अमेरिकेसाठी आहे, ना भारतासाठी आहे, ना अन्य कुठल्या समाजासाठी आहे. रघुराम राजन. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये. या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.